मामी मला एक दिवस तुझ्याकडे झोपू दे, असा तो रोज हट्ट करायचा. पण असे म्हणत तो रोजच माझ्या जवळ झोपू लागला. एके दिवशी मध्यरात्री भाचा मला म्हणाला की मामी, मामाची जी कमी तुला भासत आहे ती मी भरून काढतो. आणि असे बोलताच त्याने दुसऱ्या सेंकदाला मला पकडून जोराने माझ्यात मागून त्याचा, मामी तू आज छान तयार हो, मला तुला छान नटलेल पाहायचं आहे. अस म्हणतच किरणने माझ्या अंगावरील गाऊन ओढायला सुरुवात केली. मी त्याला लगेचच बाजूला केलं व म्हणाले, किरण तू लहान नाहीयेस, तू या खोलीतून बाहेर जा. तू दिलेली साडी मी नेसून बाहेरच येते. किरण माझा भाचा होता, तो 24 वर्षाचा होता. किरण त्याच्या मामाच्या घरीच राहत होता. माझा नवऱ्याला एक बहीण होती, तिचाच तो मुलगा होता. किरण ऐवजी त्यांना अजून 2 मुलं होती. किरण लहानपणापासून माझ्या नवऱ्याच्या अंगावर खेळत होता. त्याला आई वडिलापेक्षा मामाची जास्त सवय होती, म्हणून तो मामाकडे राहायला होता. कधी कधी तो त्याच्या आई बाबांना भेटायला जायचा किंवा तेच त्याला भेटायला यायचे. माझ्या नवऱ्याला त्याचे आई वडील नव्हते, ते दोघेही आता आमच्यात नव्हते. गेल्या वर्षीच सासूबाईला देवाज्ञा झाली होती. कुणाल त्यानंतर एकटा पडला होता. घर सांभाळायला कोणीही बाई माणूस घरात नव्हत. पण कुणाल म्हणतो की तू आल्यापासून घराला घर पण आला आहे. माझं व कुणालच लग्न होऊन 2 महिने झाले होते. लग्न जमल तेव्हाच त्याने मला सांगितलं होत की त्याच्याकडे त्याचा भाचा राहतो व लग्नानंतरही तो आपल्यासोबतच राहील. मला त्या गोष्टीचा जराही प्रॉब्लेम नव्हता. मी माझ्या नवऱ्यासोबत भाच्यासोबत ही हळूहळू घरात जुळवून घेतल होत. माझा भाचा किरण दिसायला हँडसम होता, अगदी गोरापान तो होता. मला घर कामात ही किरण बरीच मदत करायचा. तू हे एवढे परफेक्ट काम कुठून शिकलास? मी त्याला हा प्रश्न केला तेव्हा तो म्हणाला की आजी गेल्यानंतर मामासोबत बरेच दिवस घरात मीही एकटाच होतो. गरज भासली तस हळूहळू मी बरीच काम शिकलो. किरण जसा दिसायला हँडसम होता तशीच त्याची बोलण्याची पद्धत ही फार छान होती. तो बोलत असताना त्याच बोलण फक्त ऐकत राहावं असं मला वाटायचं. सगळं काही ठीक चालल होत. घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. फक्त कमी होती ती माझ्या नवऱ्याची. आमच्या लग्नाला 2 महिने नाही तर 2 वर्ष झाली आहेत असं मला वाटू लागलं होतं. कुणाल मला वेळच देत नसायचा. रात्री कामावरून घरी आला की जेवण करून तो झोपी जायचा. बायकोच्या ही काही इच्छा असतील हे तो विसरलाच होता. त्याने मला वेळ द्यायच बंद केलं होतं. माझी मात्र फार चिडचिड होत होती. रविवारच्या दिवशी कुणालला सुट्टी होती, तो दिवसभर ही त्याने झोपच काढली होती. रात्री मी स्वतःहून त्याच्याजवळ गेले तेव्हा तो म्हणाला की मला सकाळी लवकर उठून कामावर जायचं आहे, मला झोपू दे. मला बाजूला करून तो पाठमोरा होऊन झोपी गेला. मी रागात त्याला 2-3 शब्द बोलले. माझ्याकडे दुर्लक्ष करून कुणाल झोपी गेला होता. त्यास तर घोरणही सुरू झाल होत. मी मात्र रागाने अगदी लाल झाले होते. उठून मी बेडवर बसले तेव्हा माझी नजर आमच्या खोलीच्या दरवाज्यावर गेली तर मला तिथे किरण दिसला. तो आमच्या खोलीचा कानोसा घेत होता. मी त्याला बघितलं तोच त्याने तिथून पळ काढला. मग मी तेव्हा त्याच्या खोलीत गेले. तिथे जाऊन मी पाहिलं की तो त्याचा मोबाईल बघत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलका घाम फुटलेला मला दिसत होता. मी त्याला म्हणाले की किरण, मी तुला आमच्या खोलीचा कानोसा घेताना पाहिलं होत. आजच पहिल्यांदा तू आमच्या खोलीत डोकावलास की रोजच तू मामा मामीला बघत असतोस? त्यावर किरण म्हणाला की तू समजत आहेस तस काहीच नाहीये मामी. मी माझी पाण्याची बॉटल भरायला किचन मध्ये आलो होतो. मला तुमच्या खोलीतून आवाज आला म्हणून मी बघायला आलो, बाकी काही नाही. तुझा मामा ना फार बोरिंग आहे. त्याच्याकडे बायकोला देण्यासाठी वेळच नाहीये बघ. आणि त्याच कारणामुळे मी तुझ्या मामावर चिडले होते. माझं बोलण होताच किरण म्हणाला की मामी तू काळजी करू नकोस, मामा ना सही भांजा तो हे ही घर में. किरण तुला नेमक म्हणायचं काय? मी जरा गोंधळलेल्या हावभावात त्याला विचारल तर तो म्हणाला, मामी तुला तर कोड्यात बोललेलही कळत नाही. मामा आता गाढ झोपेत आहे. तो उद्या सकाळीच उठेल. तुमच्यात आता वाद झाले असल्यामुळे तू रात्रभर कूस बदलवत राहशील. तुला रागाच्या भरात झोप येणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून आता तुला फ्रेश करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त असा उपाय आहे. असं म्हणत किरणने मला त्याच्या खोलीतील बेडवर बसवल व तो तेलाची बाटली घेऊन आला. तो मला तेलाने डोक्याची मालिश करून देऊ लागला. त्याच्या हाताच्या हलक्या स्पर्शाने मला फार बरं वाटत होत. मी हळूहळू माझा राग ही विसरत होते.
डोक्याची मालिश करत असताना त्याने माझ्या खांद्यावरूनही त्याचा तेलाने भरलेला हात फिरवला. मला त्यावेळी खरंच खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटू लागलं होतं. तो मालिश करत असताना मी तिथेच झोपी गेले. मला कधी गाढ झोप आली हे मलाही समजलं नाही. कुणाल झोपेतून उठायच्या आधी मी किरणच्या खोलीतून बाहेर पडले होते. कुणालचा नाश्ता आणि डब्बा मी तयार करून ठेवला होता. कुणाल व किरणने सोबत बसून नाश्ता केला. त्यानंतर कुणाल त्याचा टिफिन घेऊन ऑफिससाठी निघाला. तो गेल्यानंतर किरण व मी आम्ही दोघेच घरात होतो. मी किरणला म्हणाले की भाचे साहेब, तुम्हाला तर बायकाच मन कसं जपायच हे चांगलंच ठाऊक आहे, म्हणजे नक्कीच तुला गर्लफ्रेंड असेल. मी असं बोलताच किरण म्हणाला, नाही ग मामी, तू ना फार गैरसमज करतेस बघ, माझी कोणी गर्लफ्रेंड नाहीये ना मी कधी बनवणार. मला त्या गोष्टीमध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये. तो माझ्याशी समोर बोलत असताना देखील मला त्याचा रात्रीचा स्पर्श आठवत होता. काही वेळाने किरण ही कॉलेजला जायला निघाला. नंतर मी माझी राहिलेली कामे आवरली व बाकी पूर्ण दिवस टीव्ही बघण्यात घालवला. रात्री जेवण आम्ही तिघांनी सोबत केलं. मी किचन मधील माझी कामे आवरून खोलीत येत नाही तोपर्यंत कुणाल चांगला गाढ झोपी गेला होता. पूर्ण खोलीत त्याच्या घोरण्याचा आवाज पसरला होता. मला काही झोप येत नव्हती म्हणून मी किरणच्या खोलीत गेले. तो अजूनही जागाच होता. त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर मी त्याला म्हणाले, मला झोप येत नाहीये. कदाचित तुझ्या हाताच्या तेल मालिशने मला छान झोप येईल. आज सुद्धा मी त्याच्याकडून तेल मालिश करून घेतली होती. हळूहळू मी त्याच्याकडे खेचली जात होते. असं मला वाटू लागलं होतं. त्याचा स्पर्श मला आवडू लागला होता. कुणालच तर माझ्याकडे लक्षच नव्हतं. त्याच्या कामातच तो व्यस्त असायचा. अशातच नकळत किरण माझी काळजी घेत होता असं मला वाटत होत. एके दिवशी सकाळी कपडे धुत असताना अचानक माझ्या कमरेत चमक भरली. मला तर उठायला ही जमत नव्हतं. कुणाल सकाळी लवकर ऑफिसला गेला होता. किरण कॉलेजला जाण्याच्या तयारीत होता. चमक भरल्यामुळे मला जागच उठता ही येत नव्हत. मी किरणला आवाज देऊन बोलावलं. त्याने माझा हात पकडला व तो मला माझ्या खोलीत घेऊन गेला. मला फारच दुखत होत. वेदनेने मी ओरडत होते. किरणने मला न विचारताच माझ्या कमरेवर बाम लावून कंबर दाबायला सुरुवात केली. एखाद्या मसाज एक्सपर्ट सारखा तो माझ्या कमरेची मालिश करत होता. तो माझा तरुण भाचा होता, पण तो अजिबात न लाजता माझ्या कंबरेला हात लावत होता. मलाही त्याचा स्पर्श आवडत होता, पण तरीही मी त्याला म्हणाले की किरण, तू माझ्या कंबरेला हात लावतो आहेस, ते मला ठीक वाटत नाहीये. मी एवढं बोलूनही त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, मामी, तू मला माझं काम करू दे, आणि त्यात लाजण्यासारखं काहीही नाहीये. तो अगदी बिनधास्त विचाराचा होता. त्याच्या मालिश करण्याने मला हळूहळू बरं वाटत होत. थोड्याच वेळात माझी चमक बरी झाली. त्यानंतर मी थोडा वेळ झोप काढली. असंच दुसऱ्या दिवशी किरण कॉलेजमधून लवकर घरी आला होता. येताना तो माझ्यासाठी नवीन साडी घेऊन आला. तो माझ्या खोलीत आला तेव्हा मी कपाट स्वच्छ करत होते. येताच त्याने माझ्या हातात त्याने आणलेली साडी दिली. तो म्हणाला की मामी, तुझ्या लग्नानंतर मी तुला कधीच साडीमध्ये पाहिलं नाहीये. तू एकतर ड्रेस व गाऊन यातच असते. चल, मी तुला छान तयार करून देतो व तुझे छानसे फोटोही काढतो. बोलता बोलताच त्याने माझा गाऊन पकडला आणि तो मला साडी नेसून देतो असं बोलू लागला. त्यावेळी मी त्याला म्हणाले की किरण, तू लहान नाहीयेस, तू बाहेर जा, मी ही साडी नेसून बाहेर येते. किरण खोलीतून बाहेर जाताच मी ती साडी नेसली. मला त्या साडीत पाहून त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. त्याने मला त्याच्या हाताने सजवल. त्याच्या तोंडून वारंवार एकच शब्द बाहेर येत होता, आणि तो म्हणजे, मामी, तू किती सुंदर आहेस. मी तर तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे वेडा झालोय. मी त्यात सगळं बोलण मस्करीमध्येच घेतल होत, कारण तो माझ्याशी अगदी मित्राप्रमाणे वागायचा. त्या दिवशी त्याने त्याच्या फोनमध्ये माझे खूप फोटो काढले होते. संध्याकाळी मी ते फोटो कुणाललाही दाखवले. आज तर चमत्कार झाला होता. कुणाल मला घेऊन संध्याकाळी पिक्चर बघायला गेला होता. त्या दिवशी आम्ही बाहेरच जेवण केलं होतं. कुणालने मला वेळ दिल्यामुळे मी फार खुश होते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस ठरला होता. सकाळी माझ्या भाच्याने नवीन साडी मला आणून दिली होती, आणि रात्रीच्या वेळी कुणालने मला बाहेर फिरायला नेलं होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पासून आहे ती दिनचर्या सुरू झाली होती. दुपारच्या वेळी माझ्या नणंदबाई आमच्या घरी आल्या होत्या. त्या एकट्याच घरी आल्या होत्या. त्या आल्या तेव्हा कुणाल व किरण दोघेही घरी नव्हते. ते दोघेही संध्याकाळी घरी आले.
किरण व कुणाल घरी आल्यापासून मी बघत होते की नणंदबाई त्यांच्या भावाला गळे लागून भेटल्या होत्या, पण त्या त्यांच्या मुलाला एवढ्या दिवसातून बघूनही त्यांनी त्याला गळे लावल नव्हत. असं वाटत होतं की मी समोर असल्यामुळे त्या त्यांच्या मुलाशी बळच बोलत आहेत. त्या रात्री मी नणंदबाईच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. ते खाऊन त्या अगदी खुश झाल्या होत्या. रोज रात्री माझ्या आधी कुणाल झोपी जायचा. त्याला लगेच झोप यायची. तो झोपल्यानंतर मी माझ्या नणंदबाईकडे गप्पा करायला जाऊ लागले, कारण त्या बऱ्याच दिवसांनी घरी आल्या होत्या. मी माझ्या खोलीतून बाहेर आले. नणंदबाई त्यांच्या मुलाच्या खोलीत होत्या. किरणच्या खोली बाहेर जाताच मला नणंदबाईचा आवाज आला. त्या किरणवर ओरडत होत्या. त्याच्या खोलीचा दरवाजा थोडा ढकलून मी आत डोकावून पाहिलं तर मला दिसल की त्या किरणला बोलत होत्या की तुझ्या मोबाईलमध्ये तुझ्या मामीचे फोटो कसे आलेत? आता तुझी तिच्यावर नजर आहे का? तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुला कोणी स्वीकारणार नाही. तू तिच्याजवळ जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. इथून कुठेतरी निघून जा. त्या त्यांच्या मुलाशी परक्या व्यक्तीप्रमाणे का बोलत होत्या कोणास ठाऊक. मलाच त्यांचं बोलणं ऐकून फार वाईट वाटल होत, तर किरणला कस वाटल असेल? तो बिचारा तर शांतपणे बसून सगळं काही ऐकत होता. त्या दोघं मायलेकाच्या वादात माझं जाणं मला योग्य वाटत नव्हत, म्हणून मी पुन्हा माझ्या खोलीत निघून गेले. आज जाताच मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच नणंदबाई त्यांच्या घरी जायला निघाल्या. त्यांना बस स्थानकावर सोडून कुणाल पुढे त्याच्या ऑफिसला गेला होता. आज तर 11 वाजत आले होते तरी किरण त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता, म्हणून मी त्याला बोलावण्यासाठी गेले. आज जाऊन मी पाहिलं की तो त्याच्या बेडच्या कडेला बसून होता. त्याच्या मोबाईलमध्ये तो एकटक काहीतरी बघत होता. हळूच जाऊन मी त्याच्या मोबाईलमध्ये नजर टाकली. त्यात मला माझा फोटो दिसला. किरणच एकटक माझे फोटो का बघत होता? मी त्याच्या खांद्यावर मागून हात ठेवला तेव्हा तो दचकला होता. मला पाहताच त्याने बेडवर बसूनच माझ्या पोटाला पकडून मला मिठी मारली व जोरजोराने तो रडू लागला. त्याच्या रडण्याचं कारण मी त्याला विचारलं असता तो मला म्हणाला की मामी, मी माझ्या आईलाही आवडत नाही. तू तरी माझ्यावर प्रेम करतेस की नाही? की तू ही मला असंच समजतेस? तू माझ्यावर प्रेम करतेस, मला विश्वास आहे. तू मला सोडून जाणार नाहीस ना? पुन्हा रडतच तो बेडवरून उठला. आता त्याने सरळ येऊन मला जोराची मिठी मारली. त्याच्या मिठीमध्ये एक वेगळाच अनुभव होता. मला तो अनुभव होताच लागलीच मी त्याला माझ्यापासून लांब केलं. मी त्याला म्हणाले की किरण, तुझी छाती मला अशी बायकाप्रमाणे का भासली? त्यावर तो म्हणाला, अग मामी, माझी थोडी तब्येत आहे ना, त्यामुळे. बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. एवढ्या जवळून मी त्याला कधी स्पर्श केला नव्हता. तो तिथून बाहेर जाताच मी त्याची खोली आवरायला घेतली. त्याने त्याचे सगळे पुस्तक तिथेच मोकळे करून ठेवले होते. त्याच्या बॅगेत त्याचे पुस्तक ठेवत असताना त्याच्या बॅगेत असलेली एक विचित्र गोष्ट माझ्या हाती लागली, आणि ती म्हणजे सॅनिटरी नॅपकिन. ते पाहून मी जरा वेळ विचारात पडले होते. मी ते हातात घेऊन उभीच होते. तोच किरण त्याच्या खोलीत मला आवाज देत आला. माझ्या हातातील वस्तू पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मी त्याला म्हणाले की किरण, हे सगळं काय आहे? तुझ्या बॅगेत बायकांच्या वस्तू कशा? त्यावर तो म्हणाला की माझ्या एका मित्राने ते माझ्या बॅगेत चुकून ठेवलं नाही. मला तर किरणच भान काही ठिकाणावर दिसत नव्हत. त्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता मी तिथून बाहेर गेले. किरण अंघोळीला जाताच मी बाहेरच्या बाजूने जाऊन त्याच्या अंघोळीच्या बाथरूममध्ये डोकावून पाहिलं. आत मी जेव्हा नजर टाकली तेव्हा तर किरणला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हा तिथून मी लगेचच घरात आले. त्याची अंघोळ झाल्यावर तो बाहेर आला. तो घराबाहेर जात असताना मी त्याला अडवल. मी त्याला म्हणाले की किरण, तू नेमका कोण आहेस? हे मला खरं सांग. मी तुला अंघोळ करताना पाहिलं आहे. हे ऐकताच किरण हक्का बक्का झाला होता. माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच तो घराच्या बाहेर निघून गेला. कुणालला फोन लावून मी घरी बोलावलं. कुणालला मी सगळं काही सांगितलं. तेव्हा कुणाल म्हणाला की किरण काय आहे, कोण आहे? हे मला सगळं काही माहीत आहे. तो पुढे म्हणाला, किरण माझ्या बहिणीचा मुलगा नाही तर एक मुलगी आहे. तो जसा मोठा होऊ लागला तसे त्याच्यातील बदलते स्वरूप आम्हाला दिसू लागले होते. ताईला व दाजींना जेव्हा समजेल की किरणमध्ये मुलाप्रमाणे नाही तर मुलीसारख्या आवडी निवडी आहेत, त्याची वागणूक मुलीसारखी आहे, तेव्हाच त्यांनी त्याला त्यांच्या घरातून बाहेर हाकलून लावलं होतं. पण जे काही होत त्यात त्याची काहीच चूक नव्हती. हे ताई व दाजी समजून घ्यायला तयार नव्हते.
त्यांनी त्याला घरातून बाहेर काढल. तेव्हा मी त्याला आपल्या घरी माझ्याजवळ घेऊन आलो. त्याला त्याच्या आई बापाने धुतकारल, पण माझं किरणला सोडण्याचं मन झालं नाही. त्याचा आवाज पुरुषांप्रमाणे आहे, पण त्याच्या आवडी निवडी एका स्त्रीप्रमाणे आहेत. त्याच्या आई वडिलांनी त्याचा तिरस्कार केला. एक अशा व्यक्तिमत्वाचा तूही तिरस्कार करशील हे मला माहीत होत, म्हणून मी तुझ्यापासून किरणची सत्यता लपून ठेवली. त्याला मी एका पुरुषाप्रमाणेच घरात वावरण्यास सांगितलं. किरणची सत्यता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. नणंदबाईचा स्वतःच्या मुलाबद्दलचा तिरस्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. या सगळ्यात किरणची मनस्थिती काय असेल हे मला जाणवत होत. त्या दिवशी संध्याकाळ झाली तरी किरण घरी आली नव्हती. कुणाल मला म्हणाला की मला माहीत आहे ती कुठे असेल. कुणाल मला घेऊन एका वृद्धाश्रमात आला. तिथे किरण काही वृद्ध लोकांची सेवा करताना आम्हाला दिसली. मला बघताच तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिच्या जवळ जाऊन मी तिला मिठी मारली. मी तिला म्हणाले की किरण, मला सगळं काही समजलं आहे. तुला आता अजिबात रडायची गरज नाहीये. इथून पुढे मी आणि कुणाल तुझे फक्त मामा मामी नाही तर तुझे आई वडील आहोत. हे ऐकून तर किरण अजूनच भावूक झाली. किरण फार हुशार होती. आमचं बाळ झाल्यानंतरही आम्ही तिला आमच्या मोठ्या मुलीप्रमाणे जीव लावला होता. तिला कुणालने हवं ते शिक्षण घेऊ दिलं. किरण आज एक ॲडव्होकेट आहे. तिच्या सत्कार सोहळ्यात तिने तिथे केलेल्या भाषणात तिने तिचा जीवन प्रवास सांगितला. व जेव्हा आम्हाला आई बाबा तिने म्हणून हाक मारली तेव्हा आमचं मन अभिमानाने भरून आलं होत. आज आमच्या मोठ्या मुलीने आमची मान सन्मानाने उंचावली होती. मित्रांनो, माणसाचा जन्म हा देवाने त्याला दिलेली एक भेटवस्तू आहे. कुठल्याही व्यक्तीचा तिरस्कार करू नये. त्याच्यातील कौशल्य ओळखावे व त्याला पुढे जाण्यास मदत करावी. माणसाने चांगले कर्म करावे की वाईट हे ज्याचं त्याने ठरवावं, पण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असतात, अगदी आजच्या कथेप्रमाणे.